आपल्या बरोबर उपस्थित आहेत आजचे प्रमुख पाहुणे, मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर, जे आपल्या सगळ्यांचे आवडते दगडू, मी प्रियदर्शन जाधव सरांचं स्वागत करते. तुमच्या मनाच्या सर्वात जवळचा प्रोजेक्ट किंवा काम कोणतं आहे आणि त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला कलाकार म्हणून काय शिकवलं? नाही, मी आता एक सिनेमा केलाय किर काटाकीर नावाचा जिओ स्टुडिओज बरोबर. तो सिनेमा मी साधारणतः 2018 पासून त्याच्या लेखनाची प्रक्रिया सुरू झाली. दुर्दैवाने मध्ये कोविड आलं, त्यामुळे 1-1.5 वर्ष वाया गेलं. 2 वर्ष लिहिल्यानंतर 2 वर्ष थांबल्यानंतर 2023ला त्याचं शूटिंग सुरू झालं. त्याचं VFXचं काम मोठं असल्यामुळे त्यात 1-1.5 वर्ष गेलं. असं मी 6-7 वर्ष त्या सिनेमासाठी थांबले होते. माझं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे. होप सो आता तो सिनेमा लोकांसमोर लवकर. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, मी कालच त्या मूवीचा ट्रेलर बघितला आणि खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जेवढे VFX, जेवढे स्पेशल इफेक्ट्स वगैरे वापरले जातात त्या तोडीनं तोड, इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही जास्त आणि इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे मला काल ते ट्रेलर बघून स्वतःला इच्छा झाली की हा मूवी बघायला पाहिजे. सर, आताच आपलं 2 वाजून 22 मिनिटं जी आहे, 150 प्रयोग तुम्ही पूर्ण केले आहेत, त्याबद्दल काही बोलाल का? त्याचा एक प्रयोग आप्पासाहेब पवार सभागृह बारामती इथे सुद्धा झालेला आहे. बारामतीत या नाटकाचा प्रयोग होऊन गेलेला आणि उत्तम रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे. आता आम्ही जवळजवळ 150 या टप्प्यावर आहोत 2 वाजून 22 मिनिटांनी या नाटकाच्या, आणि आम्ही पुढे अजून एक असं मानस आहे की अजून एक 350 प्रयोग त्याचे करू. 500 हा टप्पा आम्हाला त्या नाटकाच्या बाबतीत गाठायचा आहे. सो पुन्हा कधी योग असेल, कॉलेजने कुठल्या, युनिव्हर्सिटीने कुठल्या त्याचा शो इकडे ऑर्गनाईज केला किंवा कॉन्ट्रॅक्ट शो मिळाला किंवा पुन्हा मागणी झाली तर नक्कीच बारामतीत करून येईल. आम्ही नक्कीच, आम्हाला बघायलाही आवडेल तो. आपल्याला फिल्म फेस्टिवलमध्ये म्हणजे फिल्म मेकर्ससाठी का विशेष आहे असं वाटतं? शॉर्ट फिल्म फेस्टिवलमुळे होतं काय, असंख्य गोष्टी पाहिल्या जातात. जे चांगलं आहे त्यांच्याबरोबर डिस्कशन होऊ शकतं. सिनेमांचं काय होतं, सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या माणसांबरोबर त्या सिनेमा बाबतीत चर्चा करायला मिळेलच असं नाही. फिल्म फेस्टिवलला असेल सिनेमा तर कधीतरी चर्चा होते. शॉर्ट फिल्म फेस्टिवलला समवयीन माणसं, समवयस्क माणसं, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, त्याच्या बाबतीत बोलू शकतात. मला असं वाटतं त्यातून अजून इन्साइट मिळत असेल सगळ्यांनाच, अनुभवी किंवा नवोदित कोणी फिल्म मेकर असेल, आणि त्यातून चांगली फिल्म डेव्हलप होईल तर ते फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल होणं गरजेचं आहे. सर, आपलं ह्या फिल्म फेस्टिवलला जेव्हा आपल्याला आमंत्रित करण्यात आलं, आपल्या काय अपेक्षा होत्या या फिल्म फेस्टिवल कडून? माझ्या एका मित्राकडून मला इथं, त्या मित्राने माझा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला राहुल चौधरी सरांना, आणि ते म्हणाले की तुम्ही याल का, आमचं पहिलंच वर्ष. सो मला असं वाटलं जे लोक पहिल्यांदा सुरुवात करतात, नव्याने सुरुवात करतात आणि ज्यांची खरंच सिनेमा बाबतीत त्यांच्या बोलण्यात एक तळमळ दिसून आली की सगळे नवीन विद्यार्थी आहेत जे इकडे शिक्षण सुद्धा घेत आहेत, आणि त्याचबरोबर 12 राज्यातून इथे शॉर्ट फिल्म्स आलेले आहेत, असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की हरकत नाही, आपण उपस्थित राहायला काहीच हरकत नाही. आणि त्यानिमित्ताने नवीन माणसांची ओळख होते, भेट होते. जसं इतर माणसं इतरांचं काम बघून शिकतात, तसं मला सुद्धा आज 2-4 गोष्टी पाहिल्यावर मला सुद्धा लक्षात आलं, नवीन माणसं भेटली, नवीन अनुभव आले, त्यानिमित्ताने नवीन माणसं जोडली जातील. खरंच आहे, आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं, आणि तुम्ही आपला वेळ दिला मौल्यवान आम्हाला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्याकडून भरपूर शुभेच्छा सर आपल्याला. थँक्यू.